कधी असं जाणवलंय का? काही घरात शिरताच मन शांत होतं, हलकं वाटतं आणि काही घरात सगळं असूनही काहीतरी जड, थकलेलं वाटत राहतं. घर स्वच्छ असतं, सगळं व्यवस्थित असतं, पण तरीही काहीतरी मिसिंग वाटतं. नमस्कार. या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण अशा छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल बोलतो, ज्या आपल्या रोजच्या आयुष्यात असतात. घर, नाती आणि थोडंसं स्वतःसाठी. जर तुम्हीही घर सांभाळताना, सगळ्यांची काळजी घेताना, कधी स्वतःसाठी थोडा पॉझिटिव्ह फील शोधत असाल, तर हा चॅनल तुमच्यासाठी आहे. आणि चॅनल नवीन असेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच इथे आला असाल, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे असंच रिलेटेबल, मनाला जवळचं वाटणारं कॉन्टेंट मिळत राहणार आहे. खरं पाहिलं तर घर सुंदर दिसण्यासाठी फार काही लागत नाही. पण घर छान वाटण्यासाठी, पॉझिटिव्ह वाटण्यासाठी थोडं वेगळं काही लागतं. आणि ते मोठ्या गोष्टींमध्ये नसतं. ते रोजच्या छोट्या सवयींमध्ये लपलेलं असतं. सकाळपासूनच सगळं सुरू होतं. उठल्यावर जर घर तसंच बंद राहिलं, पडदे लावलेले, खिडक्या बंद, तर नकळत एक जडपणा तयार होतो. पण तेच, पडदे उघडले, खिडक्या उघडल्या आणि सूर्यप्रकाश आत आला, तर काही सेकंदातच वातावरण बदलायला लागतं. ती फ्रेश हवा, तो प्रकाश घराला जिवंत करतो आणि दिवसाची सुरुवात हलकी वाटायला लागते. सकाळच्या वेळेला घरातला आवाजही खूप महत्त्वाचा असतो. जर सुरुवातीलाच घाई-गडबड, ओरड, तणाव असेल, तर तोच मूड पुढे चालत राहतो. पण जर हलकंसं भजन किंवा शांत म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये चालू असेल, तर घरात एक वेगळीच शांत लय तयार होते. कुणी जाणीवपूर्वक लक्ष देत नाही, पण सगळ्यांच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. स्वयंपाकघर घराचं हृदयच असतं. रात्री झोपायच्या आधी जर किचन तसंच सोडून दिलं, भांडी, पसारा तसाच ठेवला, तर सकाळची सुरुवातच जड होते. पण तेच, रात्री थोडंसं आवरून ठेवलं, तर सकाळी किचनमध्ये पाऊल टाकताना मन हलकं वाटतं आणि दिवस थोडा व्यवस्थित सुरू होतो. आणखी एक गोष्ट, जी खूप वेळा लक्षातच येत नाही. घरातल्या नको असलेल्या वस्तू, तुटलेल्या वस्तू, जुन्या, वापरात नसलेल्या गोष्टी, त्या आपण साठवत राहतो. नंतर बघू म्हणून. पण त्या फक्त जागा घेत नाहीत. त्या घरात एक क्लटर तयार करतात. आणि हा क्लटर नकळत मनावरही परिणाम करतो. कधी वेळ काढून अशा गोष्टी काढून टाकल्या, तर घर अचानक खूप मोकळं, हलकं वाटायला लागतं. घरात छोटे छोटे प्लांट्स ठेवले, तर त्याचा खूप छान इफेक्ट दिसतो. हॉलमध्ये, किचनमध्ये, एंट्रन्सजवळ. ते फक्त डेकोरेशन नसतं. घरात एक फ्रेशनेस येते, जिवंतपणा वाटतो. घराचा एंट्रन्स पण खूप महत्त्वाचा असतो. बाहेरून घरी येताना पहिली नजर तिथेच जाते. जर एंट्रन्स स्वच्छ, नीटनेटका असेल, एखादं छोटंसं रोप किंवा साधा दिवा असेल, तर घरात येतानाच एक पॉझिटिव्ह फीलिंग येते. सकाळी किंवा संध्याकाळी एक छोटासा दिवा, अगरबत्ती, ही फक्त सवय नाही. त्या सुगंधानं, त्या प्रकाशानं घरात एक शांत, सकारात्मक वातावरण तयार होतं. आणखी एक सिंपल पण खूप महत्त्वाची गोष्ट, घरातली स्वच्छता. विशेषतः बाथरूम आणि टॉयलेट क्लीन असणं. ही गोष्ट बेसिक वाटते, पण याचा मनावर खूप मोठा परिणाम होतो. स्वच्छ जागा म्हणजे हलका मूड. आणि जर आत्तापर्यंत बोललेलं थोडंसं तरी रिलेटेबल वाटत असेल, तर एक छोटंसं सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा. पण शेवटी या सगळ्यांपेक्षा एक गोष्ट जास्त महत्त्वाची असते.
घरातले लोक. घर कितीही स्वच्छ असलं, सगळं परफेक्ट दिसत असलं, पण जर एकमेकांशी नीट बोलणं नसेल, थोडा वेळ एकत्र बसणं नसेल, तर त्या घरात ऊब राहत नाही. थोडा वेळ एकत्र बसणं, एकत्र जेवणं, फोन बाजूला ठेवून थोडं मनमोकळं बोलणं. कधीकधी फक्त एवढं विचारणं, आज दिवस कसा गेला? हेही खूप असतं. घरात पॉझिटिव्ह वाइब्स टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. या छोट्या छोट्या सवयी आणि एकमेकांबद्दलची काळजी, हेच सगळं बदल घडवून आणतं. बस, एवढंच सांगायचं होतं. जर या व्हिडिओमध्ये काहीतरी तुमच्या मनाला लागलं असेल किंवा थोडंसं तरी छान वाटलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत शेअर पण करा. कदाचित त्यांनाही याची गरज असेल. आणि ज्यांनी आधीच चॅनल सबस्क्राईब केलं आहे, खरंच मनापासून धन्यवाद. तुमच्या सपोर्टमुळेच हे सगळं शक्य होतं. पुन्हा भेटूया